नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 5वा दिवस होता। तर आज अकोला जिल्ह्याचा आज ग्राउंड झालं यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले आणि एक्सिलेंटसाठी आज टायमिंग किती देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती देण्यात आला होता आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आणि कोणत्या बॅचला सर्वात जास्त मुलं घेतल्या जातात आणि सर्वात कमी मुलं कोणत्या बॅचला घेतल्या जात आहे, तर हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर आज जे 31 जुलैला या ठिकाणी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला अकोला जिल्ह्याचा। तर आज जवळपास 800 विद्यार्थी आज भरतीवर आले होते आणि ज्या विद्यार्थ्यांचा अकोला जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड 31 जुलैला होता, तर ते मुलं 31 तारखेपासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला येताना एक दिवस अगोदर तुम्हाला यायचं आहे। तर आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि किती मुलांना त्यांनी घेतलं, टायमिंग काय होतं, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कागदपत्र कोणकोणते लागत आहे, हाईट किती मोजलं जात आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा अकोला जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा जे ग्राउंड आहे हा 31 जुलैला होता, तर एक दिवस अगोदरपासून मुले या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते। म्हणजे त्या ठिकाणी 9 वाजतापासून रात्री मुलं त्या ठिकाणी त्या शेड खाली होते, रांगेमध्ये लागले होते। तर गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे तर तो 10:30 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात आहे। एंट्रीच्या टायमिंग तुम्हाला 2 डॉक्युमेंट वरती ठेवायचं आहे, एक आपलं हॉल तिकीट आणि हॉल तिकीटला फोटो चिपका, त्याचबरोबर आधार कार्ड। तर ह्या 2 डॉक्युमेंटवर तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे 170 सेंटीमीटर। ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर उंची बसणार आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे पाठवते आणि ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल त्यांचा ग्रुप वेगळा बनवला जात आहे, त्यांचा ट्रूप वेगळा बनवला जात आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांची उंची 170 त्या ठिकाणी बसली नाही तर ते विद्यार्थी बाहेर नाही होत आहे त्या ठिकाणी, तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा 1600 मीटर रनिंग होत आहे। सर्वात शेवटी त्या विद्यार्थ्यांना सोडलं जातं ज्या विद्यार्थ्यांची हाईट कमी आहे त्यांची, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं आता हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं। 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी कायच होत नाही, ते तुम्हाला सूचना वगैरे देते, मोटिवेशन वगैरे करते आर्मीवाले। त्यानंतर जसे 12 वाजले तसे ते प्रोसेसिंग स्टार्ट करते आर्मीवाले। तर सर्वात अगोदर ते हॉल तिकीट स्कॅन करत आहे, सर्वांच्या हॉल तिकीट स्कॅन होणार आहे। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्यांनी जे टप्प्याटप्प्याने 100-100च्या बॅचा त्या ठिकाणी केल्या, तर 10 मुलांना ते त्या ठिकाणी बसवून ठेवत आहे ट्रॅकपाशी 1600 मीटर रनिंगच्या। आणि आर्मीवाले त्या ठिकाणी थोडंसं मोटिवेशन करत आहे मुलांना। मोटिवेशन केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे आणि 1 नंबर मोटिवेशन आर्मीवाले करत आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। त्यांनी जसं सांगितलं तसं तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि तसं जर नाही केलं तुम्ही तर तुम्ही जे आहे त्यांच्या हातचा मारही खाऊ शकता, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर त्यांनी 1600 मीटर रनिंगसाठी 10 मुलांना त्यांनी आर्मीवाल्यांनी ट्रॅकवर नेलं। 10 मुलांच्या अशा 10 रांगा ते त्या ठिकाणी लावता, म्हणजे 100 मुलं त्या ठिकाणी ते बरोबर मोजून सोडत आहे। तर आज जे 100 मुलं त्यांनी एका बॅचमध्ये सोडले आणि 100 पैकी जवळपास विद्यार्थी त्यांनी 50 मुलं त्यांनी 1600 मीटर रनिंगमध्ये पकडले। तर ॲक्सिलेंटचे यामध्ये होते जवळपास 30+ मुले ॲक्सिलेंटचे होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे होते। आणि आपण 1600 मीटर रनिंगचा जर आपण टायमिंगचा जर विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग दिल्या जात आहे, सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग दिलं जात आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आज ग्राउंड झालं अकोला जिल्ह्यातलं, एका बॅचमध्ये 100 मुलं सोडत आहे आणि 100 पैकी जवळपास 50-60 मुलं या ठिकाणी घेत आहे। तर अशा प्रकारे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज ज्या 5वा दिवस होता 31 जुलै, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना तिथं बसून ठेवलं जात आहे ग्राउंडच्या समोर एका बाजूनं, आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये कटले तर त्या विद्यार्थ्यांना त्या बसेसमध्ये बाहेर पाठवल्या जात आहे, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी 1600 मीटर रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना आणखीन त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। तर बसून ठेवते त्या ठिकाणी आणि सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी शिक्के वगैरे दिले जातात हातावर, ठीक आहे। ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का ते देत आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर काय होतं की एक फॉर्म त्या ठिकाणी आर्मीवाले घेऊन मुलांपासून लिहून घेतात, नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये आपली पर्सनल माहिती लिहायची आहे। तर ते सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। तर नॉर्मल फॉर्म आपल्यालाच लिहायचा आहे, तो फॉर्म वगैरे लिहून झाल्यावर त्यावर फोटो वगैरे सुद्धा आपल्याला चिपकवायचे आहे। आणि तुम्हाला एक सांगतो, फोटो या ठिकाणी 20 फोटो लागत आहे।
ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी 20 फोटो लागत आहे आणि मेडिकलला जायच्या वेळेस 20 फोटो तुम्हाला लागत आहे. तर टोटल 50 फोटो आपल्याजवळ राहू दे, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही ऐन वेळेवर. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जर तुमची रनिंग निघत असेल तर 50 फोटो तुम्ही लावून ठेवा आतापासून, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. लॉंग जंप त्यांची घेत आहे, त्याचबरोबर झिगझॅग त्यांचं घेतलं जात आहे. त्याचबरोबर लॉंग जंप झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो 10 पुलअप्सा घेतल्या जातात मुलांच्या, आणि 10 पुलअप्सा झाल्यानंतर 10 सिटअप त्या ठिकाणी मुलांच्या घेतल्या जात आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन बसून ठेवलं जात आहे रातभर. आणि त्या ठिकाणी काय होतं की उंची त्या ठिकाणी घेत आहे. तर उंची त्या ठिकाणी मेजर हाईटला 168 सेंटीमीटर उंची लागत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची आहे त्या मुलांची उंची बसणार आहे. आणि जे विद्यार्थी एसटी कॅटेगरी येते तर एसटी कॅटेगरीचे उंची कमी लागत आहे त्या ठिकाणी, तर बसून जाणार आहे तुमची, ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असेल तर ते मुलं बाहेर या ठिकाणी होऊ शकते. आणि ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची आहे त्यांची उंची या ठिकाणी बसणार आहे आरामाने, ठीक आहे. उंची झाल्यानंतर छाती त्या ठिकाणी घेत आहे 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर. आणि उंचीमध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे, म्हणजे जास्त नाही पण कमी मुलं बाहेर होत आहे छातीमध्ये, ठीक आहे. आणि उंचीमध्ये सुद्धा काही मुलं बाहेर होत आहे, जास्त नाही होत आहे, कमी मुलं उंचीमध्ये बाहेर होत आहे, ठीक आहे. आणि हे रनिंग काढून सुद्धा मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे? एक 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड झालं, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल असेल तर ते सुद्धा तुम्ही आणा. आणि नोटरी, वकिलाबाची नोटरी त्या ठिकाणी लागत आहे. तर नोटरी कंपल्सरी त्या ठिकाणी लागत आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी नोटरी केली नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं ग्राउंड असेल तर नोटरी करून घ्या. वकिलाजवळ तुम्हाला करायचे आहे, ॲडव्होकेटच्या घरी जायचं आणि ॲडव्होकेटच्या घरी जाऊन तुम्हाला नोटरी करायची, कारण की ॲडव्होकेटचे घर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये त्यांची घर आहे, ठीक आहे. तर नोटरी तुम्हाला करायची आहे, तहसीलमधली नोटरी त्या ठिकाणी चालणार नाही. तर नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी लागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर समजा आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट एकच येत असते की भाव कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही सोबत नेलं नाही आहे समजा, आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही नेलं नाही तर आम्ही बाहेर होणार आहे काय? तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी नेलं नाही तर तुम्ही या ठिकाणी बाहेर होणार नाही, एक लक्षात ठेवा. तर तुम्हाला ते टाईम देणार की बा तुम्हाला ह्या टाईमात तुम्हाला आणायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं, त्यामुळे तुम्ही अगोदरच या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट न्या जर तुमची जे रनिंग या ठिकाणी निघत असेल तर. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज 5वा दिवस होता 31 जुलै. तर अकोला जिल्ह्याचा आज ग्राउंड होतं. तर अशा प्रकारे जे भरतीची या ठिकाणी प्रोसेस चालू होत आहे. आणि सर्वात मेन तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही, भरतीवर जे पण विद्यार्थी जेव्हा आपण रांगेमध्ये राहतो तर त्यापासूनच आपल्याला भ्यायचं नाही. स्वतःमध्ये हिंमत ठेवा, दम ठेवा, कारण की टायमिंग त्या ठिकाणी चांगला दिला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इमानदारीनं प्रॅक्टिस केली आहे 1600 मीटर रनिंगची तर ते मुलं या ठिकाणी रनिंग काढणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो झाली यारो नागपूरची, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, कारण की लाईक भरपूर मुले, खूप कमी मुले या ठिकाणी लाईक करते, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.